वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। जयपुर शहर के नामी वक्फ बोर्ड अब वहां पर दो भाई मिलकर ताकि उनपे ख्वाब यही देखते होंगे ताकि वो जल्द से जल्द बहुत बड़े दौलतमंद बन जाए, ताकि ये रिश्वत खाकर अब यहाँ पर जयपुर शहर के सरकारी आईबी में जब इनकी लाखों रुपए की जब डील का वहां पर एक बैठक होने वाला था, उस बैठक पर इन्होंने मुजाहिदीन अब यहाँ पर मुजाहिदीन जमखंडी साथ में उसके भाई मोहम्मद मोहसिन जमखंडी दोनों भाई मिलकर अब वहां पर लाखों रुपए की अब वहां पर डील की बात हो रही थी। और उस वक्त इनको ये नहीं मालूम था ताकि इनके सर पर आसपास यहाँ पर लोकायत का एक शिकार, वहां पर बहुत सारे शिकारी क्यों ना समझे, इनको शिकार के लिए खड़े हुए थे मगर खबर ही नहीं थी। अब उन्होंने उनके हाथ लग गए ताकि प्री प्लान ऐसा होता है, जब कोई घड़ा भर जाता है तब ऐसा ही होता है। अब तो यहाँ पर कहीं लोग आरोप ये कर रहे हैं इन दोनों भाई पर ताकि यहाँ पर वक्फ बोर्ड में किसी दरगाह या मस्जिद या रजिस्टर होने से यहाँ पर लाखों रुपया रिश्वत देना पड़ता है। और यहाँ पर जो भी आते हैं दरगाह के हो या मस्जिद के हो, वक्फ के जो भी रजिस्टर जो भी काम होता है यहाँ पर रिश्वत देकर ही कर लेना जरूरी पड़ता था। मगर अब उस रिश्वतखोरी पर जयपुर शहर के लोकायत ने ऐसा शिकार बना डाला ताकि इनको जिंदगी में रिश्वतखोरी का क्या अंजाम होगा अब इन्होंने सबक सिखाया। तब इस पर बहुत सारे मुसलमान संगठनों ने मिलकर आज ये मीडिया के सामने ये बयान दिया है ताकि ऐसों को कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए। अब मोहम्मद मोहसिन जमखंडी और उसके भाई अब यहाँ पर वक्फ के नाम पर ही क्यों इन्होंने डील करना शुरू कर दिया और लाखों रुपया अब इन्होंने रिश्वत खाना कब से शुरू कर दिया। अब ये तो एक जिम्मेदार होते हैं ताकि वक्फ में यहाँ कोई वक्फ का जायदाद के ऊपर कोई इतना बड़ा रिश्वत लेता है तो लोगों की समझ के बाहर चला गया है। मगर आज इन्होंने इस रिश्वतखोरी पर आज यहाँ पर लोकायत के हाथ लग गए। आज जेल के सलाखों के पीछे दोनों भाई एक साथ चले गए, क्योंकि जब ऐसा है विजयपुर शहर जब ज्यादा कोई फड़फड़ाता है तो उसका अंत हो जाता है। ये तो सूफी संतों ने कहते आए हैं राजा महाराजाओं के जमाने से, आज भी वो उसी तरह चलता ही रहा है। मगर यहाँ पर ऐसा लाखों का जो क्या है जो इतने सालों से यहाँ पर करते आए रिश्वतखोरी। अब हम अगले एपिसोड में अब विजयपुर जिले सिंदगी का वहां पर मुसलमान किसी ने मिलकर वहां पर कब्रिस्तान को मिटा डालने की कोशिश की। अब उस कब्रिस्तान का हमने अगले एपिसोड में जरूर लाएंगे, मगर उस पर क्यों आवाज नहीं उठा रहे मुसलमान। इस रिश्वतखोरी पर इतने लोग मीडिया के सामने आ गए, मगर वहां पर जो मुसलमान का कब्रिस्तान है वहां पर एक बिजनेस लाइन बन रहा है, उस पर क्यों मुसलमान खामोश है। मगर इस रिश्वतखोरी पर क्यों इतने लोग आवाज उठा रहे हैं। अब इस पर कहीं सवाल उठ रहा है, क्या यहाँ पर कब्रिस्तान, क्या ये वक्फ को क्या संबंध नहीं है, क्या इस कब्रिस्तान पर क्या मुसलमानों का हक नहीं है, क्या कुछ मुसलमानों का उतना ही हक है ताकि इस कब्रिस्तान पर गोल माल पर आज भी यहाँ पर आंदोलन पर बैठे हैं, वहां पर क्यों आवाज नहीं उठा रहे मुसलमान और क्यों खामोश है। अगले एपिसोड में हम जरूर आपके सामने लाएंगे। मगर आज इस रिश्वतखोरी पर लोकायत ने बड़ी कामयाबी पाई है ताकि ऐसे रिश्वतखोरों पर जरूर कानून कार्रवाई होना चाहिए। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। भ्रष्ट अधिकारी मोहसिन जमखंडीಗೆ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಮೋಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿಗೆ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಜಯವಾಗಲಿ, ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಭ್ರಷ್ಟರ ಬೇಟೆ ಆಡಿದಂತ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ
ಅಧಿಕಾರಿಗೆ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಮೋಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಹಿಂದೆ ಕೈವಾಡ ಇರುವ ನಾಯಕರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜಾಪುರಿನ ಭ್ರಷ್ಟ ನಾಯಕರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಭ್ರಷ್ಟ ನಾಯಕರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ಉಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಭ್ರಷ್ಟ ನಾಯಕರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ 9 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹೆಗ್ಗಣದಂತೆ ಇರುವ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ತೊಲಗಬೇಕು ತೊಲಗಬೇಕು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತೊಲಗಬೇಕು 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 ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತೊಲಗಬೇಕು 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 ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತೊಲಗಬೇಕು ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಭ್ರಷ್ಟ ಮೋಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ತೊಲಗಲಿ ತೊಲಗಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತೊಲಗಲಿ 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 ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತೊಲಗಲಿ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಮೋಹಸಿನ್ ಸಂಖ್ಯೆ ಧಿಕ್ಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ಬಿಜಾಪುರ ವಕಫ್ ಬೋರ್ಡ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಖಂಡನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಏನು ಖಂಡನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಕಫ್ ಬೋರ್ಡಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮೋಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿ ಅನ್ನೋ ಆಡಿಟರ್, ಅವ ಇಲ್ಲಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಆಡಿಟರ್ ಆಗಿ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಮಿಟಿಗೆ ಅವರು ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು 1.5 ಲಕ್ಷ 3 ಲಕ್ಷ 4 ಲಕ್ಷ ಅಲ್ಲಿಂದ ಏನೂ ಫಾಯ್ದೆ ಇಲ್ಲ. ಮಸೂತಿಗಳು, ಕಬ್ರಸ್ತಾನ್ಗಳು ಮತ್ತು ದರ್ಗಾಗಳು ಈ ಕಮಿಟಿಗಳಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಕುಮ್ಮಕ್ಕು ನೀಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಈಗ ನೋಡ್ರಿ, ನಾವೆಲ್ಲ ಬಿಜಾಪುರಿನ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಯವರು ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಪ್ರಗತಿಪರರು ಇಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸಬೇಕು. ಇಂಥ ಆದಂಥ ಘಟನೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಲೋಕಾಯುಕ್ತರಿಗೆ ನಾವು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಇಂಥವ್ರಿಗೆ ಬಲೆ ಬೀಸಿ ಏನು ಹಿಡ್ದಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲೇದಾಗಿ ನಾವು ಹ್ಯಾಟ್ಸಪ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಲೋಕಾಯುಕ್ತದವ್ರಿಗೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಥ 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 ಏನು ನಿರ್ಣಯ ಕೈಗೊಂಡಾರ, ಇಂಥ ಏನು ಲುಚ್ಚಗಳಿಗೆ ಹಿಡ್ದಿದ್ದಾರೆ, ಇಂಥ ಗೂಸ್ಕೋರ್ ಅಂತಾರಲ್ಲ ಹೆಗ್ಗಣಗಳು, ಇದು ಎಲ್ಲ ವಕಫ್ ಬೋರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ತಕ್ಷಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ವಕಫಿನ ದುಡ್ಡು ತಿಂದವ್ರಿಗೆ ಹುಳ ಬೀಳ್ತಾವ ಅಂತೇಳಿ. ಈ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾಕೆ ಹುಳ ಬೀಳಲ್ಲ, ಇಂಥವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಹುಳ ಬೀಳಲ್ಲ? ತಕ್ಷಣ ಇಂಥವ್ರಿಗೆ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ರಿ, ಡಿಸ್ಮಿಸ್ ಮಾಡ್ರಿ. ಇದರಿಂದ ಆದ ವಕಫ್ ಕಾನೂನ ವಕಫ್ ಇದು ಕೇಂದ್ರದವರು ಅಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥವೆಲ್ಲರೂ ಸೇರೋಣ, ನೀವೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋವ್ರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ವಕಫ್ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ಹಳ್ಳ ಹಿಡಿಸಿರಿ. ತಮಗೆ ಬೇಕಾದವ್ರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿರಿ, ತಮಗೆ ಬೇಕಾದವ್ರಿಗೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರಿ. ವಕಫ್ ಆಸ್ತಿಗಳು ನಿಜವಾದ ವಕಫ್ ಆಸ್ತಿಗಳು. ಮತ್ತು ಉಳಿದಂತೆ ಯಾರೋ ಮಾರಿ ಹೋಗಿದ್ದ ಆಸ್ತಿಗಳಿಗೆ ಅವು ಮತ್ತು ತೊಗೊಂಡು ಮತ್ತೆ ಮಾರಾಟ ಮಾಡೋರಿ ನೀವು. ಇಂಥವೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಸೇರೇವಿ. ಇದು 2 ನಿರ್ಣಯ ಇವತ್ತು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ. 2 ನಿರ್ಣಯ. ಒಂದು, ವಕಫ್ ಬೋರ್ಡಿನ ಅಧಿಕಾರಿಯ ಈ ಕೃತ್ಯವನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಎಷ್ಟು 1.5 ಲಕ್ಷ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಅದು? ಒಂದು ಕಮಿಟಿ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್. ಆಡಿಟರ್ ಇಲ್ಲಿ ಸ್ಯಾಲ್ರಿ ತೊಗೋತಾನವ, ಅವ ಆಡಿಟ್ ಮಾಡ್ಲಾಕ ಇಷ್ಟು ತೊಗೋತಾನ, ಅವ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಲಾಕ ಇಷ್ಟು ತೊಗೋತಾನ. ಮತ್ತು ಇವಂದ ಉಪ್ಟಾಳ ನೀವು ಈಗ ಸಿಂದಗಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಅವನ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ನಡೆದದ. ಸಿಂದಗಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಕಬ್ರಸ್ತಾನ್ಗಳೊಳಗೆ ಅದು ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಮಾಡಿಟ್ಟಾರ, ಎಲ್ಲ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಸಿಂದಗಿ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಕಬ್ರಸ್ತಾನ್ಗಳು ಅಂದ್ರೆ ಗೋರಿಗಳು, ಸ್ಮಶಾನಗಳು ಅಲ್ಲಿ ಉಳುವಂಥ ಕೊನೆಯ ಜಾಗಕ್ಕೂ ಕೂಡ ಇವ್ರು ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥವ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿ ಅಲ್ಲಿ ಕಳ್ಳರು ಇರ್ತಾರ, ಆ ಕಳ್ಳರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡೋದು ಇವೆಲ್ಲ ನಡೆದವ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಖಂಡನೆ ಮಾಡಿ ಲೋಕಾಯುಕ್ತರಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸ್ತೀವಿ, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿಲ್ತೀವಿ. ಇಂಥ ಕಳ್ಳರಿಗೆ ಹಿಡಿಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ರಾತ್ರಿ ಬಂದು ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಹೆಗಲಿಗೆ ಕೊಟ್ಟು ನಿಂದಿರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಇರ್ಫಾನ್ ಶೇಖ್. अभी उन्होंने स्टेट वाले अपने स्टेट। अस्सलाम वालेकुम। आज शहर बीजापुर में जो मामला पेश है वक्फ बोर्ड के रिलेटेड है, एक मोहसिन जमखंडी नामी एक क्लर्क वक्फ बोर्ड के अधिकारी में एक क्लर्क होते हुए जो एक कल 1,50,000 का जो डिमांड रखकर एक नई कमेटी फॉर्मेशन बनाने के लिए जो एक अमाउंट की डिमांड रखकर जो है अमाउंट लेते हुए पकड़ा गया। बड़े अफसोस की बात है कि वक्फ के दायरे में रहकर एक मुस्लिम कम्युनिटी की जो प्रॉपर्टी है वो एक गरीबों के लिए इस्तेमाल की जाने वाली प्रॉपर्टी है। ऐसी प्रॉपर्टी के ताल्लुक से लेकर अगर आप डील करेंगे, अगर आप पैसा खा रहे हैं बोले तो ये बहुत अफसोस की बात है। पिछले बार हम लोगों ने हमारे पार्टी की जानिब से एक बहुत बड़े पैमाने पर वक्फ अमेंडमेंट बिल के मुखालिफत में एक
प्रोटेस्ट भी किया था। उस वक्त लोगों का हमें सवाल भी उठा था कि वक्फ अमेंडमेंट बिल के खिलाफ आप लोग लड़ रहे हैं, लेकिन वक्फ की आस्ती, वक्फ की ज़मीन, वक्फ का जो पैसा, वक्फ का जो रुपया है, ये कभी किसी गरीबों के लिए इस्तेमाल हुआ है क्या बोलकर एक बहुत बड़ा सवाल भी हमारे सामने आया था और हम उसके लिए जवाब नहीं दे पाए थे। आज उसी की खातिर आज हमें मजबूरन यहाँ पर आना पड़ा है। आज अपने दांतों से अपनी ज़बान को कतरते हुए मैं इस बात को कहना चाहता हूँ कि अगर वक्फ के अधिकारी में ऐसे लोग, अगर करप्ट लोग हैं, तो ये बहुत बड़े अफसोस की बात है और हमारे कम्युनिटी के लिए कभी फ़ायदा नहीं कर सकेंगे, कभी फ़ायदा नहीं पहुंचा सकेंगे। सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहता हूँ कि वक्फ की आस्ती मतलब ज़मीन जो है अल्लाह की राह में दी गई ज़मीन या अल्लाह की राह में दी गई प्रॉपर्टी है। ऐसी प्रॉपर्टी में जब मुस्लिम कम्युनिटी के लोग, जो अल्लाह को मानने का दावा करने वाले लोग, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानने का दावा करने वाले लोग, ये दावा करने वाले लोग जब इसमें हराम की कमाई की जब उम्मीद रखकर बैठे हुए हैं, तो ये बड़े अफसोस की बात है, शर्म की बात है। मैं सवाल पूछता हूँ इनसे और इनके पीछे रहने वाले बड़े बड़े हाथों से, मैं ऊपर तक भी इस सवाल को उठाना चाहता हूँ कि आपको क्या खुदा का खौफ नहीं है, क्या अल्लाह ताला का आपको खौफ नहीं है, क्या आपको क़यामत का खौफ नहीं है, क्या अजाब का खौफ नहीं है, क्या कब्र का खौफ नहीं है? अगर इतना बेखौफ होकर आप इस काम में मुलविस हैं, तो बहुत बड़े अफसोस और शर्म की बात है कि आप जो है खुदा के खौफ के बगैर आपके झोलियां भर रहे हैं, आपका जो है माल गरीबों का समेट रहे हैं। मैं कहना चाहता हूं अगर ये एक मामूली से क्लर्क होने के साथ इतनी बड़ी करप्ट के अंदर इनका जब हाथ है, तो ये अकेला आदमी, ये सिर्फ मोहरा है मेरे हिसाब से। मोहसिन जमखंडी कुछ भी नहीं है, ये सिर्फ एक मोहरा है। इनके पीछे हो सकता है बहुत से बहुत बड़े लोगों का हाथ हो सकता है, बगैर किसी हायर अथॉरिटी, हायर ऑफिसर्स के इन्वॉल्वमेंट के बगैर ये क्लर्क अपना हाथ पैर नहीं मार सकते। तो इनके पीछे जो भी हाथ है उनका इन्वेस्टिगेशन होना ज़रूरी है। और ख़ास करके मैं ज़मीर अहमद खान से, वक्फ मिनिस्टर ज़मीर अहमद खान से रिक्वेस्ट करता हूँ कि ऐसे भ्रष्ट अधिकारी को और ऐसे भ्रष्ट जो है लीडरान को आप सख्त से सख्त इन पर कार्रवाई करें, इन पर जो है इन्वेस्टिगेशन हो। और जो भी गवर्नमेंट के जो एजेंसी हमारे लोकायुक्त की है, ये सिर्फ मोहसिन पर ही नहीं बल्कि ऐसे कई लोग जो हैं इसमें मौजूद हैं, ऐसे सभी लोगों पर जो है इन्वेस्टिगेशन हो। और एक हमारा डिमांड मैं पर्सनली आप लोगों से, आपके मीडिया के जरिए कहना चाहता हूँ ज़मीर अहमद खान साहब से, जितने भी ऐसे करप्ट करके जो कमेटियाँ फॉर्मेट किए गए हैं, जितने भी जहाँ पर भी पूरा ऑल ओवर कर्नाटका के अंदर जितने भी कमेटी ऐसे फॉर्मेट किए गए हैं, ये तमाम कमेटी को एक बार डिसॉल्व करके हर जगह कंपलसरी बाकायदा इलेक्शन के जरिए जो है कमेटी फॉर्मेट करना जरूरी है, ये मेरा डिमांड है। और साथ ही साथ जो है वक़्फ़ की प्रॉपर्टी कितने परसेंटेज है यतीमों में, मिस्किनों में और गरीबों में तकसीम हो रही है, ये चीज़ का इल्म जो है आप लोगों को होना, और ये चीज़ को जो है अवाम के सामने भी आप लोग रखना ज़रूरी है। वरना हम लोग अब इसमें जब उतर चुके हैं तो बड़े से बड़े पैमाने पर हम लोग आंदोलन करेंगे और वक्फ की आस्ती को बचाने के अंदर अपना एक बहुत बड़ा रोल हम लोग इंशाल्लाह अदा करेंगे। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಇಂಡಿಯಿಂದ ಬಂದಿರೋದು, ನಾನು ಒಂದು ಶಾಂತಿ ಸಮಾಜ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು, ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡಾಗಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಿರೋದು. ಇವತ್ತು ಏನು ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾತಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ವಕ್ಫ್ ಕಾಣಕೈತಲ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪ ತೋರಿಸ್ರಿ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ, ಸ್ವಲ್ಪ ತೋರಿಸ್ರಿ. ಈ ವಕ್ಫ್ದಾಗ ಒಬ್ಬರು ಮೊಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿ ಅಂತ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಇದ್ದರು. ಆ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿದಿಂದ ಇಡೀ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆದೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ನಮ್ಮಂಥವ್ರೆಲ್ಲ ಭಾಳ ಆತಂಕ ಬರ್ತಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡಬೇಕು. ರೊಕ್ಕ ಹ್ಯಾಂಗೆ ಕೊಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 500,000 ಇಲ್ಲಿ ಹಾಫ್ ಸೆಂಚುರಿ ಮ್ಯಾಗೆ ಕೊಡಬೇಕು, 50,000 ಮ್ಯಾಗ ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಆಗ್ಯಾರಂದ್ರೆ ಆಗ್ಯಾರಂತೂ ಅನ್ನಬಾರ್ದು ಅವನಿಗೆ, ಮೊಹಸಿನ್ಗೆ. ಆ ನಾಲಾಯಕ್ ನನ್ನ ಮಗ ಹೋಯ್ದು 1.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಏನಾರ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಫಾರ್ಮ್ಯಾಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಡಿಮಾಂಡ್ ಇಡ್ತಾನೆ. ಆ ಡಿಮಾಂಡ್ ಇಟ್ಟ ನಂತರ ಏನದ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಬ್ಬರೇ ಅದಾರ, ಭಾಳಷ್ಟು ಬಿಜಾಪುರ ಒಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಜ್ಞಾನಿ ಮಂದಿ ಅದಾರ, ಭಾಳಷ್ಟು ಅದ. ಆದ್ರೆ ಬೋರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್ ತೊಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಅದಾರ. ಇಂಥವ್ರು ಬೋರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್ ತೊಗೋಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರೂ ಒಳಗಿನ ಶಕ್ತಿ ಇರಬೇಕು, ಅವನು ಭ್ರಷ್ಟ ಇರಬಾರ್ದು. ಅಂಥವ್ರು ಕೂಡಿ ಏನು ಟ್ರ್ಯಾಪ್ ಮಾಡಿಸಿ ಏನು ಇವನಿಗೆ ಮಾಡಿರಲ್ಲ, ಇದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರ. ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಪ್ ಮಾಡಿದವ್ರು ಯಾರದಾರ, ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಏನದ, ಅದು ಲೋಕಾಯುಕ್ತ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಾವು ಇಡೀ ಮೈನಾರಿಟಿ ಕೂಡಿ ಇಡೀ ಡಿಸ್ಟಿಕ್ದ ಜನರಿಗೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾವು ಅಭಿನಂದನೆ ಒಂದು ಸಲ್ಯೂಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಸಾಹೇಬ್ರ. ಇಂಥ ಕೆಲಸ ನೀವು ಇದೇ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ಮಾಡಬೇಕು, ಆದ್ರೆ ವಕ್ಫ್ ವಕ್ಫ್ ಒಳಗೆ ಮಾಡಿರಿ. ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಂಥ ನಾಲ್ಕು ಆಫೀಸರು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ನಾವು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬರೋರು, ನೀವು ಡಿಸ್ಟಿಕ್ದವ್ರು ಈ ಟೈಪ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆತಂಕ ಆಗಿರಿ, ಈ ಟೈಪ್ ನೀವು ಎಲ್ಲ ಹೆದರಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ. ನನಗೆ ಅನ್ಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ನೋಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಹಂಚ್ಕೊತ ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟ ಆಫೀಸರ ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಡೇನದ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕೌಮಿಗೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜಾತಿಗೆ ಮಾರ್ಕೊಳಕತ್ತಾನೆ.
ಇಂಥ ನಾಲಾಯಕ ಆಫೀಸರ್ಗೆ ಇವನಿಗೆ ಎಟ್ಟು ತಿರು ಬಿಡಬಾರ್ದು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಈ ರಾಜ್ಯದ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರೇ, ಈ ರಾಜ್ಯದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಹಾಗೂ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷ, ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಯಾರು ರೀ? ಜಿಲ್ಲಾ ಇಲ್ಲ, ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಾರು? ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ, ಇದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ನಿನಗೆ. ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ನೀನು? ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಮಾರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀನು. ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀನು? ಈ ಭೀಮಾ ತೀರದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಆದಾಗ ಏನದ, ನಾವು ಭೀಮಾ ತೀರದ ಮಂದಿ ಬಹುತೇಕ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅನ್ಯಾಯ ವಿರೋಧಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋರು, ಅನ್ಯಾಯ ಎಲ್ಲಿ ನಡೀತದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಜೀವಾನು ತಗೋತೀವಿ, ನಮ್ಮ ಜೀವಾನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೀವಿ ನಾವು. ನೀ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರದಾಗ ಕೂತು ನಾ ಏನಾರ ತಿಳಿದಿರ್ಬೇಕು, ಈ ದೌರ್ಜನ್ಯ, ಈ ಕರಪ್ಷನ್ ಭಾಳ ಐತಿದು. ಇಡೀ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ, ನೀ ನೀಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಲೋ, ಆ ಪದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಬಿಡು. ನೀ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? ಆ ಸಿಂದಗಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಲೇಔಟ್ ಹಾಕಿ ಅದು ಮಾರ್ಕೋಬೇಕತ್ತೀನಿ ನೀನು. ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀನು? ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರೇ ಸಾಹೇಬ್ರ, ನಿಮ್ಮದು ಅಭಿಮಾನ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅದ, ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ ಆಯ್ತು ನಾವು ಪರಿಗಣಿಸ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಇಂಥ ನಾಲಾಯಕ ಅನ್ವರ್ ಪಾಷಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಧಕ್ಕೆ ಬರುವುದೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಸಮಾಜದಾಗ ಇರಲಾಕ, ಯಾವ ಸಮಾಜಕ್ಕೆ ದ್ರೋಹ ಮಾಡೋಣ, ಅವ ಯಾವಾಗಲೂ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವ ಯಾವಾಗಲೂ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮದೇ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರೇ, ಯಾರು ಸಮಾಜಕ್ಕೆ ದ್ರೋಹ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರು ಹುಳ ಬಿದ್ದು ಸಾಯ್ತಾರೆ ಅಂತ ನೀವು ಅಂದಿರಲ್ಲ, ಇವತ್ತಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಅದು ಆಗ್ಯದ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಡಿಸ್ಟಿಕ್ದ ಆಫೀಸರ್ ಏನದಾನ, ಮೋಹಸಿನ್ ಜಮಖಂಡಿ ಅಂತ, ಅವ ಒಂದು ರೊಕ್ಕ ತೊಗೊಳೋದಿದೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ಯಾನ. ಇಂಥ ವಿಷಯಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಅದಾವ. ನೀವು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕೂತಿರಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ಲಾಗ್ತದೆ. ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನಾವು ನೇರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ರಿ, ಸಚಿವರಿದ್ರಿ, ಒಂದು ಸಮಾಜದ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ನೀವು ಒಂದು ಮಂಚ ಇದ್ರಿ, ಅಲ್ಲಿ MLA ಇದ್ರಿ. ನೀವು ಯಾವತ್ತುವಾಗಿ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಕಾಳಜಿ ಅದ. ಆದ್ರೆ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಸಚಿವ ಸ್ಥಾನದಾಗ ಕೂತು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ನೀವು ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡವ, ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ತಳಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡವ, ನಿಮ್ಮ ಆಫೀಸ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡವ, ಅಂತವ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ? ಇಡೀ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾರ್ಕೊಳಕತ್ತಾನ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕಟ್ಲಾಕತ್ತಾನ, ಸ್ಮಶಾನ ಮಾರ್ಕೊಳಕತ್ತಾನ. ರೆಸ್ಟ್ ಇನ್ ಪೀಸ್ ಅಂತ ಒಂದು ಹೇಳ್ತಾ ಸತ್ತು ಬಳಕೆ ನಮ್ಗೆ ಇದ್ರಾಗ ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರ. ಭಾಳ ಇದ್ರೊಳಗೆ ಹಾಕಿಲ್ಲ, ಬರೀ ರಿಪ್ಪತ್ತು ಹಾಕ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಮಂದಿನೂ ಭಾಳ ಬಿಜಿ ಅದಾರಿ, RIP ಅಂತ ಬೆಳ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋ ಸ್ಥಳ ಏನಾರ ಅದನ್ನು ಮಾರ್ಕೊಂತ ಇಲ್ಲಾಕಿತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಗಾರ ಮಾಡೋದು? ನಾವು ಮುಂದೆ ಏನಾರು ಮಾಡೋದು? ಮನುಷ್ಯ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ, ನನಗೊಂದ್ಸಲ ಒಂದು ಕಡೆ ಹೋಗಿ ಹುಗುಳ್ರಿಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಆ ಹುಗುಳು ಜಾಗಕ್ಕೆ ನೀವು ಮಾರ್ಕೊಳಕ್ ಕೂತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸತ್ ಬಳಕ ಮನುಷ್ಯ ನೆಮ್ಮದಿ ಇರ್ಬೇಕಂತಾನ. ನೆಮ್ಮದಿ ಅದಪ್ಪ, ಅದು ಅವ ಮಾಡಿದ ಕಾರ್ಯ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತಾವ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಏನದ ರೆಸ್ಟ್ ಇರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ. ಆ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋ ಜಾಗಕ್ಕೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೊಂತ ಇಲ್ಲಾಕತ್ತೀರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕ್ಷಮಿಸುವುದಿಲ್ಲ. ಮುಂಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಆಗಲಿ, ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ ಅದಾರ, ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನು ದ್ರೋಹ ಮಾಡ್ಯಾರ, ಆ ದ್ರೋಹ ಮಾಡಿದವ್ರಿಗೆ ಏನದ, ನಾವು ಇಡೀ ಸಮಾಜದವರಾಗಲಿ, ನಾವು ಇಡೀ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಜನ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಜನ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲ ಸಮಾಜವಾದ್ರು ಕೂಡಿ ಪುತ್ಥಳಿ ಸುಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬರೀ ಪುತ್ಥಳಿ ಸುಡುವುದಿಲ್ಲ, ಚಪ್ಪಲಿ ಹಾರಾಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಕತ್ತಿ ಮ್ಯಾಗ ಕುಂದ್ರಿಸಿ ಏನದ, ಅದು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಏನದ ನಿಮ್ಗೆ ಅದು ತಕ್ಕ ಪಾತ್ ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಂಥ ಆಫೀಸರ್ ಇಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಫೀಸರ್ ಯಾರು ಇರಬಾರ್ದು. 9 ವರ್ಷ 10 ವರ್ಷ ಒಂದೇ ಕಡೆ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವರು. ಏನದು ನಿಮ್ಮ ಪ್ರೊಸೀಜರ್? ಇಂಥ ಆಡಳಿತದೊಳಗೆ ಇಂಥ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಂದ್ರೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ ಎಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ಯಾರು ಟ್ರ್ಯಾಪ್ ಆಗಿದ್ರಲ್ಲ, ಮೋಹಸಿನ್ ಅವ್ರು ಏನು ಟ್ರ್ಯಾಪ್ ಆಗಿದ್ರಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು, ಡಿಸ್ಮಿಸ್ ಆಗಬೇಕು. ಬರೀ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಇದ್ರೆ ನಡೆಯಲ್ಲ, ನಾವು ಸಹಿಸಲ್ಲ. ಬರೀ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ನಮ್ಗೇನೋ ಕುಂಡ್ರಿಸ್ಬೇಕತ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಕುಂಡ್ರಲ್ಲ. ಇದು ಬೆಂಕಿ ಹತ್ತದಪ್ಪ, ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾಗ ಹತ್ತದಿದು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯದ. ವಿಜಯಪುರ ಡಿಸ್ಟಿಕ್ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಇದು
ತಾಜ್ಬೋಡಿದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಹೋರಾಟ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯದ. ಇದು ಹೋರಾಟ ಏನದ ಬೆಂಗಳೂರು ವಿಧಾನಸಭಾ ಮುಂದೆ ತನ ನಡೀತದೆ. ಇದಕ್ಕೆ ಏನದ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನಾವು ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನದ ಇದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಲೋ. ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ಜನ ಈಗ ನಮ್ದು ಏನದ ತಾಳ್ಮೆ ಪರೀಕ್ಷೆ ಭಾಳ ಆಗ್ಯದ. ಈಗ ಅವಾಗ ಏನದ ನಾವು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಉಳಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನದ ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅವ್ರ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕವಾಗಿ ಏನದ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಏನದ ನಾವು ಸ್ಟೆಪ್ ತಗೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವೆಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಮಾಜದವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಸ್ಟೆಪ್ ತಗೋತೀವಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡಕತ್ತೀನಿ ನಾನು. ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಯಾರು ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ ನಿನಗೆ ಏ ಕ್ವಶನ್ದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಜನ ಹೇಳ್ತಿಲ್ಲಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ತಗೋತಾರ. ನೀ ಹೇಳ ಹುಚ್ಚಿ ಎರಡು ತಿರುಗಿದಾಕತ್ತಿ. ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡೋಣ. ಈ ನೇರವಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಿರಬೇಕು, ಅದು ಇದ್ದಿರಬೇಕು, ನೀನು ಪರವಾಗಿ ನಮಗೆ ಹಕ್ಕದ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನ ನೀನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಅದೀವಿ ನಾವು. ಇದು ಚೇತವಣೆ ತಗೋ, ಸುಧಾರಿಸಿ ಚಲೋ. ಇಲ್ಲಿಕೇನದ ಮುಂದೇನದ ನಾವು ಬೋರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್ ತಗೋಬೇಕಾಗ್ತದ. ನಾವು ಇಡೀ ಸಮಾಜದವ್ರು ಏನದ, ಇಡೀ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ದವ್ರದ್ದು ಏನದ, ನಾವು ಬೋರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್ ತಗೊಳಕತ್ತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡೀವಿ. ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ಕಣ್ಣು ತೆಗೆದ್ರಿ ಚಲೋ ಆಯ್ತು. ಇಲ್ಲಿ ಕಣ್ಣ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳು ಇರಲ್ಲ ಅಂತ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ನಾನು ಅಯ್ಯೂಬ್ ನಾಟಿಕರ್ ಅಂತ ಸಮಾಜದ ಹೋರಾಟಗಾರ. ನನ್ನ ಊರೇನದ ಇಂಡಿಯಾ ಅದ. ಅಯ್ಯೂಬ್ ನಾಟಿಕರ್ ಅಂತ ನನ್ನ ಹೆಸರು. ಶಾಂತಿ ಸಮಾಜ ಸೇವೆನ ಸಕ್ರಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದೀನಿ ನಾನು. हाँ हेलो बाद में एक बार बोलो अस्सलाम वालेकुम। कल रात जो बीजापुर शहर में घटना हुई है, मोहसिन झमकंडी और उनके भाई, छोटे भाई मुजाहिद झमकंडी, इन दोनों को लोकायुक्त के ऑफिसरों ने 1.5 लाख रुपए घूस लेते हुए रंगे हाथ पकड़ा है। और वो घूस सिर्फ एक अंकल की एक छोटा सा करिया है, वहाँ की कमेटी बनाने के एवज़ में 1.5 लाख रुपए की डिमांड कर रहा है। तो ये फिक्र करने की बात है, जब एक कमेटी बनाने के लिए, मामूली कमेटी बनाने के लिए इसने 1.5 लाख रुपए की डिमांड की है, तो यहाँ जो वक्फ बोर्ड का जो फंड आता है उसे रिलीज़ करने के लिए या किसी जमात को, दरगाह को, मस्जिद को वो फंड देने के लिए क्या क्या नया लेते होंगे। ये करोड़ों रुपए की प्रॉपर्टी ऐसे ही नहीं बनाए। बीजापुर शहर के जितने भी वक्फ के कॉम्प्लेक्स हैं, मस्जिदों के कॉम्प्लेक्स हैं, दरगाह के कॉम्प्लेक्स हैं, ज़्यादा से ज़्यादा जगह में इनकी एक दुकानें हैं, मोहसिन झमकंडी उनके। और एक बात, एक मामूली क्लर्क इतना बड़ा करप्शन, इतनी बड़ी हिम्मत कैसे कर सकता है, ये सोचने की बात है। इसका सरपरस्त कौन है? ये किसकी सरपरस्ती में बीजापुर शहर में वक्फ बोर्ड ऑफिस में इतना बड़ा करप्शन चल रहा है? इसके पीछे कौन है? ये पूरी तरह से बीजापुर शहर के, बीजापुर डिस्ट्रिक्ट के लोगों के सामने उनके चेहरे बेनकाब होने चाहिए। उनके चेहरों को बेनकाब करके उनकी भी प्रॉपर्टियों का जांच होनी चाहिए, इन्वेस्टिगेशन होनी चाहिए। पहले हम सुनते थे कि भाई अंडरवर्ल्ड माफिया, फिर उसके बाद आया लैंड माफिया, अब नया आया है वक्फ माफिया। ये वक्फ माफिया जो है, जहाँ जहाँ भी वक्फ की प्रॉपर्टीज़ हैं, जहाँ जहाँ भी वक्फ के कॉम्प्लेक्सेस हैं, मस्जिदें हैं, दरगाह हैं, जहाँ पे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस बनाए जा सकते हैं, बराबर उनके पर नज़र रखा है ये वक्फ माफिया। मैं खुले अल्फाज में बताना चाहूँगा, बीजापुर शहर में एक वक्फ माफिया पैदा हुआ है जो सफ़ेद चोला पहन करके, दाढ़ी टोपी रख करके, लीडरान की शक्ल में, मौलियों के भेष में कौम के मासूम लोगों को धोखा दे रहा है।
कौम को चाहिए, इंसान मरता है, इंसान की मौत होती है, सबको मालूम है, इंसान बीमारी से, इससे उससे मरता है, लेकिन कौमें कब मरती हैं पता है? कौमें जब सही गलत में फ़र्क करना छोड़ देती हैं, हक और बातिल में फ़र्क करना छोड़ देती हैं, तब कौमें मरती हैं। कौम को चाहिए कि कौम जिंदा हो जाए, गलत लोगों को साथ देना बंद करे, अपने मफाद के लिए, चंद पैसों के लिए, चंद शान और शौकत के लिए अपने ईमान को ना बेचें। ये हमारा कोई पर्सनल मसला नहीं है, ये कौम और मिल्लत का मामला है। मैं पूरी कौम से एकजुट होकर के इस काम को आगे बढ़ाने की और वक्फ़ की जो भी प्रॉपर्टीज़ जहाँ भी इन वक्फ माफियाओं ने कब्जा कर रखी हैं या बेची हैं, उसकी पूरी तरह से जांच हो और उन सब पर कार्रवाई हो। मैं अपनी तरफ से और सारे कम्युनिटी की तरफ से ये मांग करता हूँ। इतनी बात कहते मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम। बोलो सर। अस्सलाम वालेकुम। सबसे पहले मैं लोकायुक्त को जो है उनको मुबारकबाद देता हूँ कि ऐसी बॉडी में जो है इन्होंने ट्रैप किए हैं, ये कौम के नाम पे उल्टा हमारे मुसलमान लोग बदनाम हो रहे हैं। इसमें गैर पीट लगे हैं, जेपीसी वगैरह बना के एक वक़्फ़ के ख़िलाफ़ कर रहे हैं। इसकी वजह यही लोग हैं। और वक़्फ़ जो है ये आए मेरी बाजू आलिम है, उलमा हैं, इनसे पूछो कि वक़्फ़ क्या है। कब्रस्तान में नमाज होती है, पहला देख लो, कब्रस्तान में नमाज होती है। उस जगह ये लोगों अपने ऊपर की वसीले से जो है लाखों करोड़ों पर सैंक्शन करके कॉम्प्लेक्स बना के जो है ये यूज़ कर रहे हैं। मैं बीजापुर के जो है लोगों और कर्नाटका में बोलते हैं नमाज कब्रस्तान में नहीं होती, नमाज कब्रस्तान में नहीं होती। जहाँ इन्हें कॉम्प्लेक्स इन्होंने अपना जो है इकोनॉमिक अपना नाम ले गए और जो इनको सपोर्ट कर रहे हैं इनके एक दुकान है वहाँ पे। और जहाँ तक मैं उलमा में बैठा हूँ उनसे मुझे मालूमात भी है, मस्जिद की एक गाड़ी भी जो है अपने दांत में नहीं कर ले सकते, ये तरीका है। अब यहाँ मस्जिद इनके बाप की प्रॉपर्टी समझ लेकर जो है इन्होंने अपना धंधा करते बैठे हुए हैं। और दूसरी बात क्या है, ज़मीर अहमद खान के साथ मैं काम किया हूँ, बहुत नेक इंसान है, अच्छे नरम दिल इंसान हैं वो। ज़मीर अहमद खान आप चमक वाले लोगों को देख कर उनके ऊपर भरोसा मत करो। जो चमकता है, इंग्लिश में कहा होता है ऑल दैट ग्लिटर्स नॉट अ गोल्ड बोल को, ये हर जो चमकती चीज़ जो सोना नहीं होती, इनसे बच कर रहो। और ये अनवर बादशाह अभी में चित्रदुर्ग के बोले कि बीड़ी पीने वाला आदमी तो करोड़पति बन गया, कैसे बना देखो। अभी मोहसिन चमकंडी, मैं तो पहले वक़्फ़ इज़ अ करप्ट बॉडी, नॉट ओनली इन बीजापुर, टोटल कर्नाटक में एक वक़्फ़ करप्ट बॉडी है जहाँ पे पैसे के बगैर काम नहीं होता। मैं 10 साल से लड़ रहा हूँ। जितने इसके पहले भी जो लोग थे एडमिनिस्ट्रेटिव चेयरमैन थे, इनका एक मामूल था 50,000 रुपये इनकी कमेटी को जो है ये करने के बाद ही कमेटी होती थी। अब एक 1.5 लाख एक खेड़े में 1.5 लाख ले रहा बोले तो कितना बेशर कमी रहने का बोलो। उसके खिलाफ मोहसिन चमकंडी एक महा कमीना आदमी है, नीच आदमी। मस्जिदों को कमेटी अगर पैसा ले रहा है तो कितना हर लोग चंदा डालते हैं डब्बे में, उसके चंदे के वजह कर तो नीच आदमी है वो। इसको सपोर्ट करने वाले कैसे होंगे बोलो। अब मैं गुजारिश करता हूँ ज़मीर अहमद खान से, इनसे पूरा जो है इंक्वायरी करके ऐसे लोगों से दूर रखे। आपका नाम अच्छा है, अब इनके वजह से आपका नाम क्यों ख़राब कर ले रहे हैं आप। मैं इतना ही कहूँगा कि वक्फ इसे करप्ट बॉडी, इसको गंदगी साफ़ करने के लोग जो जमा है इनका भी शुक्रिया। और लोगों से मैं मतलब उनको रिक्वेस्ट करता हूँ कि ऐसे मस्जिद हैं जहाँ पे नमाज नहीं होती आप मत जाओ। उलमा से पूछो अगर मैं गलत बोल रहा हूँ। कब्रस्तान में नमाज नहीं होती, किसी भी नहीं छोड़े नो। बोर्डियाँ पूरी जितने बोर्डियाँ वगैरह अभी चुप ताज बोर्डी अगर बची, इसके ऊपर ये बोर्ड है वगैरह बची, जितने बीजापुर में को बोर्ड है सब बोर्डियाँ भर हैं। क्या वक़्फ़ पुस्ती यहाँ पे से अगर को बचे गया है सर, फिर क्या ये है, ये बड़ी बहुत बड़ी है। लोग आते मालूम पड़ता नहीं, छोटे छोटे बड़े बोड़ा मुझे बड़े बड़े बड़ी बोड़ी ऐसी थी बोड़ा वो इतनी बड़ी है मुझे नो एक एक करके बोड़े हैं वो शाही बोड़े हैं। दीन क्या बोल रहा हूँ, पानी की वजह दीन पानी की वजह दिन है बोड़ी खुदवा स्वाब का काम अपने बोड़े मुझ रहे बोले क्या मतलब इसका। तो ये वक़्फ़ इसके अंदर पूरा जो है जॉइंट है इसके अंदर, आप ज़रा इसके बारे ख्याल करिए। और तमाम जो लोग हैं मैं इनके इंतज़ार करूँगा कि लोग वक़्फ़ के मामले में कभी भी साथ दें। बस शुक्रिया। अनीस पंतो जी, रज़ा अकेडमी प्रेसिडेंट।